काय आहे, सध्या आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्याबद्दल व्यक्त व्हावंसं वाटतं आणि आपण व्यक्त होतो. विरोधाला विरोध करत नाही, तर सुज्ञपणे असं समजून घेतो, की काय गोष्टी चुकतायत, काय बरोबर आहेत त्या अप्रिशिएटही केल्या जातात आणि चुकलेल्यांना आपण बोलून दाखवतो. तर तसं करतोय. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो, की त्यांचा आय-टी सेल जागृत होतो आणि त्यातल्या एकालाही सौजन्य नसतं. ही सगळी माणसं काय करतात, एका फेक अकाउंटच्या पाठीमागे लपून येतात. ह्यांचे खरे चेहरे तर कोणाला दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना लाज वाटत असावी ते खरे चेहरे दाखवण्याची आणि ती लाज लपवण्यासाठी ते फेक अकाउंटच्या माध्यमातून येतात, वाटेल तशा अर्वाच्य शिव्या देतात, काहीही बोलतात. आमच्यात इतकी तरी हिंमत आहे कमीत कमी, आम्ही आमचा चेहरा लपवत नाही, आमची ओळख लपवत नाही, आम्ही कुठे राहतो, काय करतो, कोण कोणत्या गावांमध्ये आहोत, कोणत्या शहरांमध्ये आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा अपडेट आम्ही देत असतो. कारण आम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती नाही आहे, ना कुठल्याही गोष्टीची लाज आहे, ना कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे आम्ही लपण्याचा प्रयत्न करतो. कारण चुकीचं काही करतच नाही. जे नाही पटत त्याच्या विरोधात बोलतो. आता इतक्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये जर का बघितलं तर अंधभक्तांची इतकी फौज आहे मोठी यांच्याकडे. पण त्याने काही नाही होणार. कारण काय आहे, सत्ताधाऱ्यांचे मुख्यमंत्रीच काय म्हणत आहेत, तर त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला प्रत्येकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही त्यांना रिप्लाय दिले जात आहेत, तर सोशल मीडियावरती बोलणाऱ्यांवरतीच कारवाई करायची, सोशल मीडिया बंद करायचं. अशा प्रकारच्या गोष्टी आता करायला सुरुवात केलेली आहे. त्याने काय होणार आहे? काही बदल होणार नाही. उद्रेक व्हायचा तिथे होणार, लोकं व्यक्त व्हायची तिथे होणार. तुम्ही शिव्या द्या, तुम्ही काहीही करा. जे पटतंय त्याच्याबद्दल बोलणार, जे नाही पटत आहे त्याच्याबद्दल पण बोलणार.